आबा काय सांगाल आज तुम्ही पीडित जो आहे कैलास बोराडे येथे खासगी रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहे? खरं तर आणवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेडमध्ये राहणारा कैलास बोराडे, जे धनगर समाजातील मेंढपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता, ज्याच्या अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लाल बुंद करून लोखंडी रॉडने लोखंडीच्या सळाईने अगदी 30-35 ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं, ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत. अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे. परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागं घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे. परंतु त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या बापापासून ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली, आमदारकी दिली, यांना मंत्रिपद त्या मतदारसंघातून मिळालं, त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही. खरं तर यांना लाज वाटली पाहिजे. हे एका जातीवादी असणारे ही कुटुंबीय आहे आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही. आज तर कल्याण काळेंनी कहरच केलाय. कल्याण काळेंनी कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं, बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं. म्हणजे ह्या लोकप्रतिनिधी सत्ता आल्याच्या नंतर सत्तेतून मस्ती येते, कारण सत्तेतून त्याला पैसा मिळतो आणि पैशाची मस्ती ते लवकरच दाखवण्याचं काम करतात. यांना कल्याण काळे सारख्या माणसाला पक्षाचं काही घेणं देणं नाही. पक्ष वाढला काय मोडला काय त्याच्याशी काय घेणं देणं नाही. सत्ता मिळाली कार्यकर्त्यांचा अवमान करायचा आणि लोकसभेतील क्षेत्रातील कुठलेही प्रश्न सभागृहात मांडायचे नाही. आणि लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लपवून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत. आज जालन्यामध्ये गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं, परंतु अद्याप गेलेले नाहीत. रावसाहेब पाटील दानवे सुद्धा कुठं हरवलेत ते सुद्धा आपल्याला शोधावं लागतील. तुमच्या प्रसार माध्यमांनी त्यांना शोधून घेतलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी त्यांना समोर आणलं पाहिजे. खरं तर कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुष अत्याचार झालाय याला महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा अत्याचार झालेला नाही. यापूर्वी फक्त छत्रपती संभाजी महाराजांना असे चटके देण्याचं काम झालं होतं, त्यानंतर आता कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय. त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे. नवनाथ दौडनं कैलास बोराडे पैशाचं आम्ही दिला तर मला शिक्षण करतो तक्रार मागे असं म्हटलं. मी आता कैलास बोराडे यांना भेटलो त्यावेळेस बोलताना त्यांनी तेच सांगितलं की बाबा मला नवनाथ दौडचे अद्याप फोन येतात आणि दबाव टाकून एकतर तू तक्रार मागे घे, तुला पैसे देतो, तुझ्या मुलाचं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये मोफत करतो, परंतु तू जर तक्रार नाही घेतली, तुला आम्ही पैसे देऊन जरी तू तक्रार मागे नाही घेतली तर तक्रार येणाऱ्या काळात तुला आमच्या गावात राहायचंय, तुला आम्ही जगून देणार नाही, तुझ्या कुटुंबाला आम्ही वावरून देणार नाही, त्यामुळे तुला हे परवडणार नाही. तक्रार मागे घेण्याचं काम कर, अन्यथा येणाऱ्या काळात तुला परवडणार नाही, अशी धमकी वजा नवनाथ दौड यांनी केलं. त्यामुळे नवनाथ दौड सारख्या गावगुंडाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार असणारा नवनाथ दौड यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचं काम गृह विभागाने केलं पाहिजे. नाहीतर ह्या बोराडे कुटुंबियावर पुन्हा हल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, बोराडे कुटुंबियांना पुन्हा मारहाण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार गृह विभाग आणि नवनाथ दौड राहील. गृह विभागाने तात्काळ नवनाथ दौडच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि ज्या सोन्या दौड यांनी चटके देताना जेवढे लोक सोबत होते, जेवढ्या लोकांनी पकडलं त्या व्हिडिओमध्ये पाहून सर्वांवर कठोर असं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टी नाही घडल्या, जर नवनाथ दौडला अटक नाही झाली आणि ज्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी पकडून चटके देण्याचं काम केलं यांना जर अटक नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात 10 तारखेला आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे. 10 तारखेला असा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP कार्यालयावर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल, हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय. दादा मला सांगा की शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं? नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं आमच्या मंदिरावर, तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे, जागरूक महादेव मंदिर चौफुलीवर. मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो, तिथून आलो पालखीतून. मी म्हटलं आपण दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं थोडं साफसफाई करू. तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ती बनवून दिली त्यांना. मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं, इथलं आपण दत्रा वितरातून जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या, संध्याकाळी येऊ म्हटलं. मी संध्याकाळी गेलो. मी तिथं किती वाजता गेलो? मी 9-9:30 वाजले असेल दादा मला तिकडून यात्रेतून याला पालखीतून.
ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला. त्यामुळे आतमध्ये जायची गरज नाही तुला मादरची होता असं तसं बोलला ते मला. त्यानं पहिले सळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या, जिथे शाबुदाना ते बनवलं आम्ही तिथं ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना. मग मला माहित तू मादरची लय भरपळ करतो, तुला दाखवतो मी काय येतं. तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची, तुला माहिती तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो. मी सुदाम दौडचं आपलं सोनू सुदाम दौड आहे, ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी काही बी करू शकतो. हे तुला पाहिजे नाही का म्हणे, हे सगळे माझ्या अंडरमध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये आहे, तू काही नाही करू शकत. म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाया आहे आतमध्ये बाया आहे. म्हटलं बायाला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं. मग ऐकलं दादा त्याने बळजबरी वडत नेलं पाहिजे मला. वडत नेलं मग ते ज्याने झटके मारत मारत नेलं मला ते कुठंच समजलं नाही जात की मला चटके देणार आहे का काय. त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं. मग ते काय मी हिमतीने बोलायची आता हिंमत होते मग पण मी पहिले बी त्यांनी पाईपलाईन मुळे तसं प्रकरण घडलं होतं ना. मी थोडं घाबरलोच होतो, घाबरलेच होतो. पण तेव्हा बी मला जेसीबी मध्ये खाली काढून टाकतो म्हणे तुला, तुम्ही केले दादागिरी का? मी दादागिरी करतो माझ्यावर? म्हणलं भाऊ मी दादागिरी करणार, मी गरीब आहे. कोण तुम्हाला म्हटलं होतं जेसीबी खाली काढतो? सोनू दौड, नवनाथ दौड बी होता. तो म्हणे तुला दाखवून देतो म्हणे मी. नवनाथ दौडने तुम्हाला काय म्हटलं होतं त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं त्याला दाखवून दे म्हणे, जेसीबी खाली पाहून घे म्हणे, मी त्या पाठीशी पुरापुरी उभा आहे म्हणे, टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे. पण ते माझ्या छातीवर बसला, 2-3 बुक्के मारले मला पहिले 1 महिना 1.5 महिना अगोदर. नाही 1-1.5 महिना तुम्हाला मारलं कोण सोबत होते त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले, त्याने गळ्याला लावल्यामुळे मला चक्कर सोन्याना या दौडना ते मला कस तरी म्हणजे एकदम भास झाल्या कस तरी झालं. खाली पाडलं, मग चटकी दिली, चटकी दिल्या म्हणजे थोडस हे झालं मला. मग मी उठलो, त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कर, तुला काही करता येत नाही म्हणे, तुला मी जीव मारू शकतो म्हणे. सोनू सुदाम दौड, मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर. तू काय टोकतो पैशावर, मी चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे. तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे, तू चिल्लर, तुझ्याकडे काय आहे म्हणे, तू पुरं इकून टिकून बी माही बरोबर नाही करू शकत म्हणे. म्हणाला हाव का भाऊ, तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो. पण ते ऐकायची नाही, ते लोक घाबरून गेले त्याला. ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले, ते गज म्हणाले नको रे बाळा मारवाल त्याला. ते म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहितीये, त्याची मोडशी जिरवतो त्याला मारूनच टाकतो. ते मी पाहून घेईन, मा भाऊ पाहून घेईन, नवनाथ दौड मा भाऊ आहे, मी त्याला याला बी पाहून घेईन. त्याच्यामध्ये नवनाथ दौड आहे ना, त्याचा पण हात आहे का? मग त्याचा हात आहे म्हणून तर याची हिंमत बळ इतका भरपूर आहे. ते नसताना याचं ही कुठे हिंमत लागणार आहे. त्याचा हात आहे म्हणून तर जमत ते, मग कसं काय जमणार आहे त्याला? तुमच्यासोबत लोक उभा होते, तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केला. केलता त्यांनी, पण ते ऐकत नव्हता. ह्यो आहे ना, ह्यो ऐकत नव्हता. ह्यो म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती. यानं मला पाडलं, पायावर पाठीवर लाथा मारल्या पहिले, मग ते काढलं त्यांनी मारलं. मग खूप गंभीर धक्के दिले, खूप त्रास झाला मला. पण ते महादेवानं मला वाचवलं. त्या बिचाऱ्यानं मला इतकं बळ दिलं की खूप बळ दिलं. त्याच्याच भरवशावर मी त्याची सेवा करतो. मला त्याचं बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होतं. काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे. मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं, नंतर पोलीस केस केलं होतं. माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नवनाथ दौडला, तुझे पोरं शिकवतो म्हणे 12ही लोक, तुला फुकट शिक्षण देतो, तुला काय लागलं ते देतो 1-1.5 लाख रुपये. म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही, मी माझ्या घरचा गरीब म्हटलं. म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते? हो, तुला काय लागतं मी देतो म्हणे, तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे. तुम्हाला फोन करतोय? हा, फोन केला त्यांनी मला. 2 पैसे आम्ही दाखवतो का? हो, काय म्हणे? 1-2 लाख रुपये देतो म्हणे तुला, तू पोरं शिकवतो 12ही लोक, तू फक्त कंप्लेंट वापस घे. म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं.
माझे बंधू माझ्या संघ आहे म्हटलं. माझ्या बंधूने मला खूप साथ दिला म्हटलं. माझे समाज बांधवांना मला खूप साथ दिला. मला एक सांगा की तुम्हाला आता नवनाथ वाघमारे आणि दीपक बोराडे भेटीला आले, काय सांगता? मला अभिमान वाटला त्यांचा, दीपक बोचा, नवनाथ बोचा, या वाघमारे साहेबाचा मला अभिमान आहे. आखे साहेबांनी मला खूप मनोबळ, त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं. आणि पुढे धनगर समाज गोपीचंद दादा पडळकर यांना पण मला फोन केला बरं का. माझ्या भाऊ विष्णू सावळे यांना, मावस भावांना फोन करून सांगितलं, धीर दिला त्याला पण. ते म्हणे तू ताण नको घेऊ, त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे. विष्णूंना मला खूप साथ दिला. विष्णूंना पण. दीपक भाऊ काय म्हणले तुम्हाला? दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी विष्णू भाऊला सांगितलं. मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात आहे, ताण नको घेऊ दे तू, तुला मरू देत नाही म्हणे, तुला मरू दिला असतं, तुला देवता आहे त्या पाठीशी. पण आपले समाज बंधू दीपक भाऊ बोराडे यांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं. खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगता शब्दामध्ये तर आपल्याला समजत. इतकं काही आपण काही शेतकरी लोक आहे, मला काही इतकं समजत नाही, बोलता येत नाही. पण त्यांचं मला पाठबळ खूप आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत आहे. नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं असतं. तुम्हाला कुटुंब फक्त मीच नव्हतो ऐकत त्याला, बाकी सगळे त्याच्या काना खायचे. मग तुम्ही एकदा त्याला तुमची त्याच्या हातापाय सुरू झाल्यावर काही लोक तुम्हाला धरायला पण आले होते. हा. त्याला धरायच्या ऐवजी तुम्हाला धरत होते. त्याच्यात ते मला दिसले नाही ना, ते कोण होते. तर मग नंतर ते लोटलात त्याच्यानंतर मला ते धामधूममध्ये इतकं समजलं नाही. नाही, त्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला धरपकड करताना त्याला मोकळं सोडतात आणि तुम्हालाच धरतात. धामधूम करणार ते मला समजलं नाही दादा कोण आहे तिथं. ते म्हणजे हाच मला जास्त बोलायचे, छात्याचे शिव काही बोलायचे. तू जास्त मार्गदर्श होते का, तुला दाखवतो, पाहतो त्या मागं कोण येतं, कोण तुला काय करतो पाहतो मी. ते म्हणजे ते जास्त हुकुमसाहेबांनी करतं तिकडे त्याची नवनाथ पाटलाची त्याची. अच्छा, तिच्या दमावर तर पुजतो, नाही तर मग त्याचं काय केलं. याच्या पुरी तुम्हाला मारण झाली का? एक दिवस मारलं सर त्यांनी. कधीकडे? 1-1.5 महिना झाला असं त्या पाईपलाईनच्या काळात. त्याच्या म्हणजे त्या टायमामध्ये छातीत बघून तोंडावर बुक्के मारले त्यांना माझ्या. मग कसं मी थोडं घाबरलो आणि तेव्हापासून घाबरल्यानेच होतो मग मी त्याच्यापासून. हां, तेव्हापासून असं वाटायचं की बाबा एकाचंही हे लोक पैशावाले आपल्यापेक्षा काय, आपण साधे लोक मारू शकतो कधी पण. नाही हे बघा ना, असा बी दिला की असा दंडाला बी दिले. मानेला जास्त जर झाला असेल काय झालं, आता इथं दिला नाही. आता अजिबात घाबरायचं नाही. आम्ही सगळे सोबत आहोत, महाराष्ट्र सोबत आहे. आता अजिबात घाबरायचं नाही. सगळ्यांना काय करतो, सगळ्या नाटक होईल, सगळ्यांची आता मस्ती जिरवल्या जाईल. तुम्हाला आता काही केसाला धक्का लागणार नाही कुणाच्याच. इथून पुढे कधीच ते बोलू शकत नाही. त्यांचं मारून टाकण्याचाच प्लॅन होता ना. पाहिले लेकर काल बघितले दोन्ही छोटे एक तर खूप छोटे, मी दोन्ही घेतले त्यांनी मांडीवर. काय झालं लेकरं खूप गुणी आणि गोड लेकरं, छोटे छोटे दोन. काल आई बाबा सगळ्यांना भेटलो आम्ही. तुमचाच हात हवा दादा, फक्त तू सर्व मला म्हणतो तुमचाच हात आहे म्हणून तू मला म्हणूनच हिंमत वाटलं थोडं मारलं नाही. आता आम्ही कायम कैलास भाऊ तुमच्या सोबत आहेत. अर्ध्या रात्री कधीही आम्ही खातलो होतो सर. माझं अजिबात खेचायचं नाही. आता काही भीती राहिलेली नाही. हे बघा इथं मानेला सुद्धा किती, मानेला सुद्धा टाक दिले. मानेला सुद्धा म्हणजे जर जास्त कमी झालं असतं तर मानेला सोपी गोष्ट आहे का. बोलता येत नाही. बोलल्यावर इथं तकलीफ होती. तिकडं तकलीफ होती खाली बोलल्यावर. कसं मला तुमच्यामुळे म्हणजे असं इतकं भारी वाटलं ना की दादानं खूप दीपक बोलता इतकं मला. दीपक भाऊनी सुरुवात केली. हा, मग कोणाला माहित नव्हतं. दीपक भाऊनी पोस्ट टाकली म्हणून आम्हाला सगळ्याला माहित झालं. दीपक बोलचे इतके आभार मला, इतकेच सांगतो ना.